नमस्कार. माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. आज मी बनवत आहे सोयाबीन भुर्जी म्हणजेच सोया भुर्जी. सोया भुर्जी बनवायला अगदी साधी सोपी आणि खायला अगदीच टेस्टी अशी ही रेसिपी आहे. सोया भुर्जी बनवण्यासाठी इथे मी 1 बाउल सोया चंक्स घेतले आहेत. आता हे सोया चंक्स आपल्याला उकळत्या पाण्यात घालायचे आहेत. त्यासाठी इथे मी गॅसवर एका पातेल्यात 1 लिटर पाणी गरम करायला ठेवले आहे. पाण्याला उकळी फुटू लागली की यामध्ये 1 चमचा मीठ घालावे. चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. आता या पाण्याला चांगली उकळी आली की यामध्ये हे सोया चंक्स घालावेत. आता उकळत्या पाण्यात हे सोया चंक्स घातल्यानंतर चमच्याने ते व्यवस्थित हलवून घ्यावेत. म्हणजे हे सर्व सोया चंक्स पाण्यामध्ये व्यवस्थित भिजतील आणि ते चांगले मऊ होतील. अशा प्रकारे चमच्याने व्यवस्थित मी हलवून हे सोया चंक्स चांगले भिजवून घेतले आहेत. आता यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटे हे चांगले भिजू द्यावे. 15 ते 20 मिनिटे झालेली आहेत. यावरील झाकण काढावे. आता हे सोया चंक्स 15 ते 20 मिनिटे गरम पाण्यात व्यवस्थित भिजवल्यामुळे ते चांगले मऊ झालेले आहेत. एका झाऱ्याच्या साहाय्याने हे सोया चंक्स काढून घ्यावेत आणि एका भांड्यात थंड पाणी घ्यावे आणि त्यामध्ये हे सोया चंक्स घालावेत. पहा, अशा प्रकारे सर्व सोया चंक्स या थंड पाण्यात घालायचे आहेत. आता हे सोया चंक्स थंड पाण्यात घातल्यामुळे थंड झालेले आहेत. हाताने हलकेच दाबून यातील पाणी पूर्णपणे काढून टाकावे. पहा, अशा प्रकारे या सोया चंक्समधील पाणी अशा प्रकारे काढून घ्यायचे आहे. इथे मी सर्व सोया चंक्स हाताने दाबून यातील पाणी काढून टाकलेले आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यात हे भिजवून घेतलेले सोया चंक्स घालावेत आणि मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे. पहा, अशा प्रकारे याची पेस्ट तयार झालेली आहे. 2 बॅचमध्ये मी इथे हे सोया चंक्स मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेले आहेत. भुर्जीसाठी अशा प्रकारे हे सोया चंक्स आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहेत. आता कढई गरम करून त्यामध्ये 1 चमचा तूप घालावे आणि 3 चमचे तेल घालावे. तेल आणि तूप चांगले गरम झाले की यामध्ये काही खडे मसाले घालायचे आहेत. यामध्ये 2 तमालपत्र, 2 हिरवी वेलची, 4 लवंगा, 4 काळी मिरी, थोडा दालचिनीचा तुकडा आणि 1 चमचा जिरे घालायचे आहेत. हे सर्व खडे मसाले मंद आचेवर चांगले परतून घ्यावेत. आता हे खडे मसाले मंद आचेवर चांगले परतले की यामध्ये बारीक कापून घेतलेला कांदा घालावा. सोबतच 4 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. या रेसिपीसाठी वापरलेल्या साहित्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे. ते देखील तुम्ही नक्की पहा. आता हा कांदा मध्यम ते मोठ्या आचेवर चांगला परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालावी आणि ती देखील या कांद्यासोबत व्यवस्थित परतून घ्यावी. हा कांदा चांगला लालसर तांबूस होईपर्यंत परतत राहावे. साधारण 5 ते 6 मिनिटे मध्यम ते मोठ्या आचेवर परतले की हा कांदा अशा प्रकारे लालसर तांबूस रंगावर आलेला आहे. म्हणजे अगदी परफेक्ट हा तळला गेलेला आहे. अशा प्रकारे कांदा चांगला लालसर तांबूस झाला की यामध्ये 3 टोमॅटो बारीक चिरून घालावेत. कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यावे. आता हे टोमॅटो देखील चांगले मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. पहा, अशा प्रकारे साधारण 5 ते 6 मिनिटे आणखी परतल्यानंतर या टोमॅटोला तेल सुटू लागते आणि तो चांगला मऊ देखील होतो. हा टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी आणि चांगला परतण्यासाठी यामध्ये 1 चमचा मीठ घालून पुन्हा हे चांगले परतत राहायचे आहे. मोठ्या आचेवर साधारण 5 ते 6 मिनिटे परतले की हा टोमॅटो चांगला मऊ होतो आणि याला तेल देखील सुटू लागते. पहा, अशा प्रकारे आता हा टोमॅटो चांगला मऊ देखील झालेला आहे आणि याला तेल देखील चांगले सुटू लागलेले आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर आणखी 1-2 चमचे तेल तुम्ही जास्त घालू शकता. पहा, आता या टोमॅटोला तेल देखील चांगले सुटलेले आहे. आता यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहेत. यामध्ये पाव चमचा हळद, चवीनुसार लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर आणि चवीपुरते मीठ घालावे. हे सर्व मसाले या ग्रेव्हीमध्ये चांगले मिक्स करून घ्यावेत. साधारण 2 मिनिटे मंद आचेवर हे मसाले ग्रेव्हीमध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत. म्हणजे मसाल्याचा स्वाद ग्रेव्हीमध्ये उतरतो आणि भुर्जी अगदी टेस्टी होते. पहा, अशा प्रकारे हे मसाले 1 ते 2 मिनिटे मंद आचेवर तेलामध्ये चांगले परतून घेतले की याला
तेल देखील छान सुटू लागते. आता यामध्ये साधारण अर्धी वाटी पाणी ओतावे आणि कलत्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. पहा, अशा प्रकारे ग्रेव्ही आणि मसाला चांगला एकजीव होईल आणि भुर्जीला टेस्ट देखील अगदी छान येते आणि सर्व मसाला सोया चंक्सला व्यवस्थित लागतो आणि भुर्जी अगदी टेस्टी होते. आता यामध्ये आणखी अर्धी वाटी पाणी ओतून ही ग्रेव्ही मी छान अशी मिक्स करून घेत आहे. पहा, अशा प्रकारे मंद आचेवर 2 मिनिटे चांगले परतले. ही ग्रेव्ही देखील मसाल्यामध्ये छान अशी एकजीव झालेली आहे. आता यामध्ये मिक्सरमधून फिरवून घेतलेले सोया चंक्स घालावे आणि कलथ्याने व्यवस्थित हलवून घ्यावे. सर्व मसाला या सोया चंक्सला व्यवस्थित लागेल अशा प्रकारे 1 ते 2 मिनिटे व्यवस्थित हलवून घ्यावे. आता यामध्ये आणखी चवीप्रमाणे मीठ घालावे. लक्षात असू द्या की आपण अगोदर ग्रेव्हीमध्ये देखील मीठ घातलेले आहे. पहा, अशा प्रकारे इथे मी कलथ्याने 1 ते 2 मिनिटे हे चांगले हलवून घेतले आहे. सर्व ग्रेव्हीचा मसाला या भुर्जीला व्यवस्थित लागलेला आहे. वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी आणि यावर झाकण ठेवून मंद आचेवर साधारण 4 ते 5 मिनिटे शिजवून घ्यावे. 4 ते 5 मिनिटानंतर यावरील झाकण काढून पहा, कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यावे. पहा, यामधून अगदी दणदणीत अशी वाफ निघत आहे आणि अशा प्रकारे झटपट तयार होणारी ही सोया भुर्जी किंवा व्हेज भुर्जी तयार झाली आहे. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.